या बातमीचे प्रायोजक आहेत पारिजात हॉस्पिटल मंचर. फोन नंबर 7219763380. पारिजात मंचर येथील पारिजात हॉस्पिटलच्या वतीने माननीय श्री मारुती आबा गोळे यांच्या वार्षिक आग्रा ते राजगड पदयात्रेचे उत्साहात व जंगी स्वागत करण्यात आले. श्री मारुती आबा गोळे हे नरवीर सरदार पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून मुघलांच्या नजरकैदेतून सुटका करून घेतल्यानंतर राजगडाकडे प्रस्थान केले होते. याच ऐतिहासिक मार्गावरून श्री गोळे दरवर्षी पदक्रमण करीत आग्रा ते राजगड ही पदयात्रा काढतात. या पदयात्रेचे मंचर येथे आज पारिजात हॉस्पिटलच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी पदयात्रेची मशाल पारिजात हॉस्पिटलपासून छत्रपती शिवाजी महाराज वेशीपर्यंत नेण्यात आली. यावेळी भाजप आंबेगाव तालुका अध्यक्ष श्री हेमंत चिखले यांनी उपस्थितांना मनोगतामधून संबोधित केले. तसेच पारिजात हॉस्पिटलचे डॉक्टर क्षितिज रघुनाथ काकडे, सौ ज्योत्स्ना काकडे, श्री अश्विन बढे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते. आग्रा ते राजगड या ऐतिहासिक पदयात्रेची उद्या राजगड येथे पोहोचल्यानंतर सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचे वार्तांकन आंबेगाव माझा या यूट्यूब चॅनेलसाठी दत्ता नेटके यांनी केले. क्षितिज रघुनाथ काकडे, माझी आई ज्योत्स्ना रघुनाथ काकडे आणि माननीय मारुती आबा गोळे यांचा ट्रेकिंगच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांचा स्नेह आणि संपर्क आहे. मी स्वतःला आणि आमच्या पारिजात हॉस्पिटलच्या परिवाराला अक्षरशः भाग्यवान समजतो की आईच्या माध्यमातून आणि गोळेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला अशा व्यक्तींना इथे स्वागत करण्याचं भाग्य मिळतं की ज्यांचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सोबत स्वतः काम केलेले नरवीर पिलाजी गोळे यांचे वंशज आमच्यापर्यंत येतात. हे अक्षरशः आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पारिजात परिवाराच्या वतीने या ज्योतीचं आम्ही गेले 2 वर्ष स्वागत करण्याचे आम्हाला भाग्य लाभतं आहे. इथून पुढे असंच स्वागत करत राहू आणि इच्छा आहे की कधी ना कधी साहेबांसोबत आग्रांसोबत हा संपूर्ण जो काही पदक्रमणाचा मार्ग आहे आम्ही एकदा तरी पुढच्या वर्षी प्रयत्न करणार आहोत की सगळी टीम घेऊन आम्ही सोबत आबांचा प्रवास करणार. छत्रपती शिवाजी महाराजांची जगप्रसिद्ध आग्र्याहूनची गरुड झेप आहे ती 17 ऑगस्ट 1666ला झाली. ह्याच स्मृतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी आग्रा ते राजगड पायीवारी सायकलवारी करत असतो. आग्र्यावरून आम्ही 17 ऑगस्ट 2026ला निघालो आहे. 1310 किलोमीटरचा प्रवास करत 11 दिवसामध्ये राजगडला आम्ही पोहोचणार आहोत. ह्या मोहिमेला हे 7वं वर्ष चालू आहे. माझे पूर्वज सरनोबत नरवीर पिलाजी गोळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख होते. मी त्यांचा 14वा वंशज आहे. मारुती आबा गोळे. हा 11 दिवसांचा प्रवास आहे टोटल. दररोज संख्या बदलत असते. आजच्या दिवशी जर पकडलं तर साधारणतः 155 ते 160 जण आहेत. हो, 11 दिवसामध्ये आम्ही आग्रा ते राजगड हे अंतर पूर्ण करतो. आज मनसर नगरीमध्ये आग्रा ते राजगड ही जी ज्योत आली आहे. आग्र्यावरून निघून गेले 9 दिवस, बरोबर ना बा, 9वा-10वा दिवस आहे आणि ती उद्या परवाच्या दिवशी मला वाटतं राजगडवर पोचेल. ह्या ज्योतीचं आपण गेले 7 वर्ष झालं मनसरमध्ये स्वागत करतो आणि ह्या ज्योतीचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट घडली, औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराज तिकडे आग्र्याला गेले आणि महाराजांना कैद केलं. त्यानंतर महाराजांची आग्र्यावरून जी सुटका महाराजांनी केली आणि त्या सुटकेनंतर ते डायरेक्ट राजगडवर आले. साधारण तो त्यांचा 17 दिवसाचा प्रवास हा इतिहासात लोकांना कळावा यासाठी आमचे मित्र आणि मार्गदर्शक आणि इतिहासाचे सखोल असे अभ्यासक मारुती आबा आज आपल्यामध्ये ती ज्योत घेऊन लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो हा तरुणांपर्यंत रुजला पाहिजे वेगवेगळ्या शहरांमधून जाऊन. म्हणजे काल संगमनेरमध्ये असेल, त्या अगोदर शिरपूर असेल, आग्र्यावरून जशी निघते ती वेगवेगळ्या शहरांमधून जात ती राजगडपर्यंत प्रवास करते आणि हा इतिहास लोकांना कळायला पाहिजे. हा आज आपला अजरामर इतिहास आहे. ह्या इतिहासाची जी महंती आहे ती लोकांपर्यंत गेली पाहिजे. हाच यामागचा खरा उद्देश आहे. म्हणून आपण आज मनसरमध्ये सर्वजण पारिजात हॉस्पिटल आपले डॉक्टर क्षितिजी काकडे जे आहेत MD आहेत त्यांचं माध्यमातून आपण इथे त्यांचं स्वागत करतो आहे आणि ह्याही वर्षी जसं भव्य दिवस स्वागत झालं तसं
आणि पुढच्याही वर्षी आपण त्याहून मोठं स्वागत करणार आहे. इथून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ती ज्योत पुण्याकडे रवाना होईल. छत्रपती संभाजी महाराज की जय.